भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांचे सर्व प्रमुख, जिल्हा प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर पत्रकार आणि मित्र, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे वाटप झालंय केलंय ती आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो. आमच्या या वाटपामध्ये कोणाचे गैरसमज किंवा कुठलाही भांडण तंटा झालेला नाही. सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे ती आपल्या समोर ठेवतो. भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34. राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू. त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते, पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता या वाटपामध्ये कोणत्या मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात आल्या आहेत त्याची आकडेवारी आहे. सावंतवाडी जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 17, सेना जिल्हा परिषद 6, पंचायत समिती 17, कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद, हे बरोबर आहे ना, 4, पंचायत समिती 15, सेना जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 15, कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद 16, पंचायत समिती 31, सेना जिल्हा परिषद 2 आणि पंचायत समिती 5. आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आले नाही, आता झाले, त्याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल. एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरीत्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी महायुती 100% यश मिळवेल, 100% यश मिळवेल अशी मला खात्री आहे, आम्हाला सर्वांना खात्री आहे. जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल. जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवू. आमचा प्रयत्न 100% मिळवायचा आहे. आम्ही प्रयत्नशील राहू आणि म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य गृहीत धरून मी
यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभो एवढंच सांगतो. काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा. मीडियावर दाखवू नका, प्रिंट मीडियामध्ये छापू नका. एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल. कुठला वाद करायला कोणी शिल्लकच महाराष्ट्रात राहिलं नाहीये विरोधात. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे 100% यश भाजप, शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे. ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक 100% आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. सोमवार बरोबर ना? उद्या सोमवार उद्याच. जागा वाटप झालंय त्यानुसार उमेदवार निश्चिती झाली का? हा, जागा वाटप फॉर्म्युला आपण जाहीर केलाय त्यानुसार निश्चित झाले. गृहीत धरलंय आम्ही. त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र जाईल आणि ते उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरतील. सिंधुदुर्गात भाजपाची किंवा महायुतीची लढाई नेमकी आता समोर कोण असणार आहे, कोणासोबत असणार आहे? लढाई आमची लढत कोणावरच नाही. हा, एकाकी बीजेपीवर कोण लढायला नाहीच आहे. मी मगाशीच सांगितलं आमच्या सगळं कोण लढण्यासाठी नाहीच आहेत. आणि जिंकण्यासारखा विरोधकांना आम्ही मतदारसंघ ठेवला नाही. सगळे आम्ही मजबूत आणि मजबूत उमेदवारी पण आम्ही तशी निवडलेले आहेत. बरोबर आहे ना? झालं साहेब, हा? ते आम्हाला हवं ते बऱ्यापैकी मिळालं. आणि मी सांगितलं ते पण आम्हाला मिळालं ना. तसं एकच होतं की एवढं सगळं युती करणं, 3 पक्षांची उमेदवारी वाढ म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करणं हे 2 दिवसात कसं काय शक्य झालं? अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. कसं काय म्हणजे काय? आणि तो आम्हाला किती अनुभव आहे ते आपल्याला ज्ञात आहे. बरोबर होता तुम्ही. मग काय अरे हिंदीत कोण आहे ते ऐकायला? लागतं नाही नाही काय आकडेवारी देऊ सगळंच. अच्छा. जिला परिषद पंचायत समिति का चुनाव होने जा रहा है. इसमें जो हम भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे और अजित पवार राष्ट्रवादी पार्टी, ये 3 पार्टी में हम लोग ने बंटवारा किया है. अभी अजित पवार की राष्ट्रवादी को सीट, अब ये भी उनका एप्लीकेशन आया है, उसके बारे में हम लोग सोचेंगे और उनको भी खुश करने की कोशिश हम करेंगे. भारतीय जनता पार्टी जिला परिषद 31 पंचायत समिति 63 सेना जिला परिषद 19 पंचायत समिति 37 ही आकडेवारी आहे. आता याची
हे देऊ का डिटेलमध्ये? नको ना, एवढी बस ना. हम 100% ये चुनाव हम लोग जीतेंगे, ऐसे उम्मीद रखते हैं. हमारे इस जिले में अभी तक हम जो चुनाव जीते हैं, जो हमारा तजुर्बा के मुताबिक हम यही बार विपक्ष के लिए कोई भी सीट जीतने हम नहीं देंगे, ये हमारी कोशिश रहेगी. इस चुनाव में हमें आप सभी का योगदान चाहिए. आप योगदान देंगे ऐसी अपेक्षा रखता हूं. और हमें 100% में चुनाव जीतने के लिए आपका सहयोग भी चाहिए. धन्यवाद. साहेब, एक प्रश्न होता रत्नागिरी जिल्ह्याबाबत काय? ते दुपारपर्यंत येईल आकडेवारी त्यांची. काल उदय सामंत किरणचा दोघे येऊन गेले, ते त्याची वाटप जे आहे त्याची आकडेवारी दुपारपर्यंत येईल. काय दुपारपर्यंत? हा. पण तुम्हाला अभिप्राय तसं काय होणार नाही. काल रत्नागिरीचे काही भाजपचे पदाधिकारी तुम्हाला भेटलेले जागा वाटपाच्या संदर्भात, तर नेमकी काय चर्चा झाली? नाही, चर्चा नाही. त्यांना सीट बाबा प्रत्येकाला उमेदवारी लढायचं आहे, तर त्यांना सीट आम्हाला वाढून द्या असं म्हणणं आहे. आता तिथे जे निवडणुकीचं आताचं चित्र आहे, पालकमंत्री शिवसेनेचं आहे आणि ज्या सीट दोन्ही पक्षाच्या आज आहेत, म्हणजे मागच्या निवडून आलेल्या, त्या पाहतात तशाच ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही तसं वाटपही करणार आहोत. त्यामुळे ते दुपारी थोडा वेळ काल ते येऊन गेले आणि त्याप्रमाणे आम्ही आज अंतिम निर्णय घेऊ. दादा, तुम्ही शिवसेनेत असताना कित्येक वर्ष महानगरपालिकेवरती मुंबईच्या शिवसेनेची सत्ता होती, मात्र ह्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र त्यांची सत्ता येऊ शकली नाही. तुम्ही काय कसं विश्लेषण कराल? ते उद्धवला विचारा. आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला, त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला. आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची, काय राहिला नाहीये. त्यामुळे एकत्र आले काय, एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही. काय नाही सर. देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून ठेवले असा आरोप जो आहे तो संजय राऊत करतात. संजय राऊतला आता काय राहिलंय ते, दुसरं काय बोलायला आहे का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे? कोण पळून नेल म्हणून भीती आहे आम्हाला. त्यामुळे असं काही नाहीये. आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये. दादा, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा बसेल. आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं. हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी. कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे. आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास 25 महानगरपालिकेत सत्ता आली. आता तरी मला शहाणा बना ना, काय आहे, गरीब असा ना, ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या.
ह्याचा संजय राऊत. साहेब, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तर काय नेमकी अशी काही नावं तुमच्यापर्यंत आली आहेत किंवा नाही, माझ्यापर्यंत आली नाहीये. हवेत आहेत ते आमच्या पण येतील ते आम्ही विचार करू काय करायचं ते मूल्यमापन करून. बरोबर ना. आता संजय राऊतांनी टीका केली आहे ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी जर जयचंदची भूमिका घेतली नसती तर महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपची सत्ता आली ठाकरे शिवसेनेची सत्ता आली. काय आलं असतं तर एकनाथ शिंदेनी जयचंदची भूमिका घेतली नसती, पानिपत मध्ये जी लढाई झाली त्याच्यात जयचंदची जी भूमिका ती जर घेतली नसती एकनाथ शिंदेनी तर मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे शिवसेनेची सत्ता आली असती. त्याचा विचार म्हणा उद्धवडी करायला पाहिजे. त्यांनी का भूमिका घेतली, प्रवृत्त कोणी केलं, एकनाथ शिंदेना कळलं ना. हे सगळे आम्ही सगळे जे शिवसेनेतून निघालो त्याला कारण उद्धव ठाकरेच आहे, दुसरं कोणी नाही. आता सिंधुदुर्गात आता महायुती झालेली आहे. महायुती झाल्यानंतर म्हणजे निवडणूक तुम्हाला गरम पाणी मागू का? निवडणुका आणि बंडखोरी हा एक समीकरण असतं. तर या महायुतीमुळे कुठं बंडखोरी होईल असं वाटतं का, आणि याबाबत काय नेमकी व्यूहरचना आपल्याला आमच्या ह्याच्यात अजिबात होणार नाही. मी आहे असेपर्यंत होणार नाही. तुम्हाला काय न्यूज असेल तर सांगा मला, मी काळजी घेईन. दादा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा काही असा फॉर्म्युला ठरलाय का? हो ठरलंय. सांगू का ते? हा. बीजेपी 3 वर्ष आणि शिवसेना 2 वर्ष.